विठ्ठल भक्तीची अनामिक ओढ मनामध्ये ठेवत खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दर्शनासाठी चालले आहेत। या वारीची सेवा जी आहे, जी वारकऱ्यांची सेवा आहे, प्रत्येकजण आपल्या परीनं खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे। अन्नदान असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत। सध्या जी पालखी आहे, जो वैष्णवांचा मेळा आहे, तो निमगाव केतकी इंदापूर तालुक्यात या ठिकाणी आले आहे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव विड्यांच्या पानांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि हे आपल्या गावाचं वैशिष्ट्य मनामध्ये जपत खऱ्या अर्थानं निमगावकर वासियांकडून हे सर्व वारकऱ्यांना विड्याची पानं जी आहे ती वाटली जात आहेत, दिली जात आहेत। खरं तर हे वेगळं वैशिष्ट्य परंपरानुसार हे जपतायत। खरं तर या जे गावकरी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। गेली अनेक वर्षांची तुमची परंपरा आहे, विड्याचं पान म्हणून तुमच्या गावाला ओळखलं जातं, वारकऱ्यांना देतायत, काय मनात भावना आहेत? चांगल्या भावनेने पानं द्यायची वारकऱ्याची, चांगल्या भावनेने नाही। एक गावाचं एक वैशिष्ट्य आहे, ती वैशिष्ट्य तुम्ही जपताय, वारकऱ्यांना ही पानं देताय। म्हणजे एकीकडे वारकरी भक्तीच्या रंगात रंगलेत आणि आता ते वारकरी पान खाऊन त्यांचं मुख रंगावं, म्हणजे त्यांच्या नावामध्ये विठ्ठल नामाचा कायम जप आहे, ती आणखी रंगात वाढावी यासाठी तुम्ही हे करतायत। काय आनंद कशा पद्धतीने वाटतोय? चांगला आनंद आहे, हो व्यवस्थित आनंद आहे। बरं, आणखी काही गावकरी आहेत, विड्याचं पान जे आहे ते तुम्ही वाटतायत, काय मनात भावना आहेत? भावना चांगली भावना ठेवून आपल्याला त्याने यश द्यावं, आपण असंच दरवर्षी वाटत राहू, हीच इच्छा। हे परंपरानुसार सातत्याने चालू असतं गावामध्ये? आमच्या घरी पानमळे म्हणजे दरवर्षी वाटतं, म्हणजे पानमळे असल्यामुळे इथल्या गावकरी वारकऱ्यांना सातत्याने लय वारकरी पानं घेऊन जातात ना। काही आणखी या ठिकाणी युवती पण आहेत, तरुणी पण आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत। खरं तर वारकऱ्यांना, येणाऱ्या वारकऱ्यांना तुम्ही हे पानं वाटतायत, काय मनात भावना आहेत? आनंद होतोय खूप, त्यांनी एवढं करते, चांगलं घडतंय का? साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, म्हणजे सध्या संत मंडळी घरी येत आहेत, गावात येत आहेत, आनंद वाटतोय। तुमच्या हातामध्ये सुद्धा पाने देतामध्ये चेहऱ्यावरती हास्य आहेत, काय वारकऱ्यांकडे मागणं काय, काय सध्या मनात भावना आहेत? काय वाटतंय काय? आनंद होतोय, आमच्या हातून परंपरा घडते, एकदम घरचे पण माझे परंपरा आहे। पानाचं निमगाव म्हणजे आमची पुण्य आहे, आम्ही वाटतोय ते। पानाचं निमगाव ही गावाची ओळख आहे। वडीलधारी मंडळी जे वसा जे आहे तो वारसा जपताय, तुम्ही पण आता तो वारसा जपताय, त्यामुळं काय एकंदरीत सध्या आता वारकरी जातात, हातात वारकऱ्यांच्या काय भावना असतात, वारकरी काय म्हणतात तुम्हाला दिल्याच्या नंतर? धन्यवाद, आनंदी होतो, वारकरी पानं भेटतात तिथं आल्यानंतर। खरं तर हातामध्ये पानं दिल्याच्या नंतर वारकरी हा आनंदित होतो, अशी भावना ज्या या ठिकाणचे ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर ती जी तरुण पिढी आहे, तरुण पिढी सुद्धा येणाऱ्या वारकऱ्यांच्या हातामध्ये हे पानं देत आहेत। खरं तर ज्या गावाचं नाव निमगाव केतकी आहे, ज्यांच्या गावामध्ये हे पानांचे मळे आहेत आणि हे पानांचे मळे म्हणजे आपल्याकडचा जो रानमेवा आहे तो या वारकऱ्यांना मिळावा आणि ही भावना ठेवत खरं तर वर्षानुवर्ष ही परंपरा हे निमगाव केतकीकर जपत आहेत आणि आज वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ही पानं हे गावकरी देत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, निमगाव केतकी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।